मी आकाश म्हात्रे. आपण पाहत आहेत संगनायक न्यूज. पुणे शहरातील हडपसर विभागात मांजरी बुद्रुक येथे आपण आलेलो आहोत. मांजरी बुद्रुक येथील तरुण युवक प्रतीक कुदळे यांनी हडपसर ते पंढरपूर एक दिवसीय सायकल वारी केलेली आहे. प्रतीकजी कुदळे यांच्याकडनं सायकल वारीच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. माझे नाव प्रतीक गुलाबराव कुदळे आणि मी ऑक्टोबर 2022 पासून पाठदुखीचा त्रास मला जाणवू लागला तेव्हापासून सायकलिंग चालू केली. जुलैमध्ये हडपसर ॲथलेटिक क्लबतर्फे सायकलवारीचे नियोजन करण्यात आले होतं. यामध्ये आप्पासाहेब थोरात, पृथ्वीराज शिंदे व सुनील सादिगले सर यांनी या पूर्ण वारीचे आयोजन केले होते. आम्ही एकूण 47 सायकल स्वार या वारीमध्ये सहभागी झालो होतो. वारीची सुरुवात 15 नंबर चौक मांजरी बुद्रुक या ठिकाणावरून चालू झाली. सकाळी 3 वाजता आम्ही सर्वजण उठून आमचं सर्व तयारी करून पहाटे 4 वाजता सायकलवारीला सुरुवात केली. विठ्ठल नामाचा घोष करत सायकलवारीला सुरुवात केली. यवत चौफुला असा प्रवास केला. सकाळी चौफुला या ठिकाणी आम्ही सायकलस्वार लोकांनी सर्वांनी पहिलं रिंगण केलं. तिथून मग पुढचा प्रवास चौफुल्यावरनं इंदापूर टेंभुर्णी या ठिकाणी झाला. टेंभुर्णीला आम्ही दुसरं सायकलचं रिंगण केलं व टेंभुर्णी मार्गे मग पुढे करकम व पंढरपूर असा प्रवास पूर्ण केला. पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं व सर्वांनी परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. आम्ही सायकलवारीचं जे आयोजन केलं त्यामागचा हेतू म्हणजे सध्या आपल्यापुढे एक ज्वलंत प्रश्न आहे, तो म्हणजे पर्यावरण संवर्धनाचा. आपण पर्यावरण संवर्धन केले पाहिजे, झाडे लावली पाहिजे, झाडे जगवली पाहिजेत हा संदेश देत आम्ही सर्व सायकल स्वारांनी वाटेत जे आम्हाला लोक भेटत होती त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरमधील विठुराया हे तमाम महाराष्ट्राचं दैवत आहे. तर पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो पालख्या व लाखो वैष्णवांचा भक्तीचा सागर हा भेटायला जातो. आता यामध्ये आम्हाला जी ऊर्जा भेटती, पायी वारी करण्या इतका आम्हा सर्वांना वेळ नाहीये. तर आम्ही म्हणलं की एक दिवसीय आपण सायकल वारी तर नक्कीच करू शकतो आणि यासाठी आम्ही एक दिवसीय सायकलवारीचं आयोजन केलं. आता यामध्ये आम्हाला जेव्हा दर्शन मिळालं विठुरायाचं तेव्हा जी आध्यात्मिक ऊर्जा मिळाली ती आम्हाला वर्षभर पुरून उरणारी आहे. यामध्ये विठुरायाच्या चरणी जेव्हा आपण नतमस्तक होतो व जो विठुरायापर्यंत पोहोचताना झालेला आपल्याला जो कष्ट असतं, सायकलवरून 200 किलोमीटर पार अंतर करायचं आणि तिथे नतमस्तक व्हायचं, तर जे कष्ट झालेले असतं त्याचं त्या मंदिरामध्ये पाया पडल्यावर चीज झालं असं वाटतं व सर्व कष्ट निघून जातं. महाराष्ट्रातून विविध ठिकाणांवरून पंढरपूरला वारी जात असतात. तर या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय संस्थांनी त्यांना सामाजिक प्रबोधन करण्याची गरज आहे. आपण प्रदूषण मुक्त भारत किंवा पर्यावरण, स्त्री भ्रूण हत्या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर या पूर्ण समाजाचे प्रबोधन केले पाहिजे. पालखी मार्गावर युवकांनी व सामाजिक संस्थांनी सर्व समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यविषयक विविध उपक्रम राबवले गेले पाहिजेत. आषाढी वारी एकादशी निमित्त सर्व जनतेला व महाराष्ट्रातील लोकांना आषाढी वारीच्या शुभेच्छा देतो. मी प्रतीक कुदळे गेली 10 वर्ष कुदळे कोचिंग क्लासेस नावाने क्लासेस चालू केलेले आहेत व तिथे आजपर्यंत 7000 विद्यार्थ्यांना शिकवलेले आहे. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना विना मोबदला म्हणजेच कुठल्याही प्रकारची फी न आकारता शिक्षणाची संधी देतो. यामुळे माझं असं म्हणणं आहे की आपण सर्वांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यांना घडवावं व भारताचा एक सुजाण नागरिक बनवावं. शिक्षणाबरोबरच आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीकडे दिवसातील 24 तासच आहेत, पण आपण याचे व्यवस्थित नियोजन करून यातील किमान 1 तास आपल्या आरोग्यासाठी द्यावा, ज्यामध्ये तुम्ही सायकलिंग
किंवा व्यायाम, कुठल्याही प्रकारचा व्यायाम करून आपल्या शरीराकडे सुद्धा लक्ष द्यावे, कारण शरीरासारखी दुसरी संपदा आपल्याला लाभणार नाही. महाराष्ट्रातील सर्व जनतेने समतेने व बंधुता भावाने सर्वांनी एकत्र नांदावे हीच इथे इच्छा प्रकट करतो. तसेच संगनायक न्यूजने या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली, माझी भूमिका मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी खूप खूप आभारी. जय हिंद, जय महाराष्ट्र.